2 दिवस आधी पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे निष्पाप जे पर्यटक होते या देशातले, त्या देशातले 27 ते 28 असे नागरिक हे मृत्युमुखी पडले आहे। त्यासाठी आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने जाहीर निषेध, त्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला आणि एक मौन ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली प्रहार परिवारातर्फे आम्ही वाहिली। पण जो हा दहशतवादी हल्ला झालेला आहे, निष्पाप लोकांचे बळी जे गेले आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या ज्या जांच एजन्सी आहे याच्यावर कुठंतरी आम्हाला संदेह आहे आणि याच्यासाठी मोठी कठोर कारवाई, कठोर पावलं या देशाच्या सरकारने उचलले पाहिजे। आमच्या सरकारच्या भूमिकेवरही हे आहे, संशय आहे, कारण की तिथं 2000 जेव्हा पर्यटक होते तिथं एकही कोणता अधिकारी, सैन्य कोणतेही तिथं त्यांच्या सुरक्षेसाठी नव्हतं। हा एक देशाच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि दीड घंटा जर तिथं मिलिटरी पोचत नाही, पोलीस पोचत नाही, ही गंभीर बाब आहे। या गंभीर बाबेमध्ये कोणी राजकारण करू नको। काही पक्ष याच्यात जातीचा उल्लेख करत आहे, पण जात नाही आहे, याच्यात माणुसकी मेलेली आहे आणि हे फक्त पक्षाचं राजकारण करत आहे। आम्ही सर्व निषेध करतो आणि यांना भावपूर्ण, आमचं जे मरण पावले त्यांना भावपूर्ण आमची श्रद्धांजली आमच्या प्रहार परिवारातर्फे आम्ही देत आहोत।